लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार. प्रभाग क्रमांक 28 मध्ये अपक्ष दिलीप दातीर यांची महायुती व महाआघाडीला कडवी टक्कर. बातमी नाशिक येथून. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार असून महायुती व महाआघाडीला अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांकडून कडवी टक्कर मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीचा रंग अधिक चुरशीचा बनला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मधून दिलीप दातीर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी थेट महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांना आव्हान दिले आहे. दिलीप दातीर हे भाजपकडून तिकीट मिळण्याचे प्रमुख दावेदार होते. नगरसेवक असताना त्यांनी नाशिक, अंबड, सातपूर, लिंक रोड, भंगार बाजारातील अवैध अतिक्रमणाचा प्रश्न नाशिक मुंबई उच्च न्यायालयापासून थेट दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेऊन लावला होता. तसेच नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला असून त्या कामाची दखल घेत अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना जनतेकडून भरभरून पाठिंबा मिळताना दिसत आहे. या प्रभागात अपक्ष व बंडखोर उमेदवारांमुळे निवडणूक अधिक चुरशीची बनली असून महायुती व महाआघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जसं निवडणूक 3 तारखेच्या अगोदर खरं तर गेल्या 20-25 दिवसापासून प्रभाग 28 मध्ये सातत्याने फिरत होतो. मायबाप जनता जनार्दन जवळजवळ 11.5 ते 12,000 कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचलो. आमच्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांचे आशीर्वाद घेतले. हरकत नाही, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली नाही, परंतु मी आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या विरोध नाही, परंतु जनतेच्या बाजूने आहे. मायबाप जनता जनार्दनाच्या दरबारात मी स्वतःला घेऊन गेलोय आणि मला खात्री आहे, कारण ज्या पद्धतीने 3 तारखेनंतर शिट्टीचं चिन्ह मिळालं आणि सातत्याने जो प्रचार करतोय, प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मायबाप जनता जनार्दनकडून मिळतोय. अनेक लोकांना माहिती, कारण हा माझा पूर्वीचा 2007 ते 12चा प्रभाग होता, वार्ड होता आणि त्या दृष्टिकोनातून जे काही कामं झाले, खरं तर अनेक लोक म्हणतात, भाऊ तुम्ही भंगार मार्केट काढलं, तुम्ही मंदिरं थांबवले, तुम्ही खूप चांगले कामं केले. नंदिनी म्हणजे आयट्या पुलाला शेजारी जो काही समांतर पूल आहे तो केला. जवळजवळ 2017 ते 19च्या म्हणजे मी मागच्या वेळेस प्रभाग 26 मध्ये होतो, 70 कोटीची विकास कामे मंजूर केली. अनेक मोठी मोठी कामं झाली आणि ते म्हणजे लोकांसमोर जाताना मला असं सांगायला लागत नाही की मी दिलीप दातीर. लोक म्हणतात, या भाऊ तुम्ही आमच्या प्रभागात आले. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि निश्चित तुम्हाला सांगतो 15 तारखेला इतका प्रचंड पाऊस होणार आहे शिट्टीवरती आशीर्वादाचा आणि 16 तारखेला सर्वांची शिट्टी निश्चित वाजणार, यात माझ्या मनात काही कुठली शंका नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप द्विवेदी, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.